नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 8 डेटा हँडलिंग. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 8 डेटा हँडलिंग, त्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. त्यात क्वेश्चन नंबर 1 to 3 पाहिजे आहेत आपल्याला. ओके, द लाईन ग्राफ गिवन बिलो शोज द नंबर ऑफ मूवीज तिकीट्स सोल्ड ऑन 5 days ऑफ अ वीक. स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक लाईन ग्राफ दिलेला आहे आणि तो लाईन ग्राफ कसला आहे तर 5 days आहे. 5 daysमध्ये नंबर ऑफ तिकीट्स, मूवीचे तिकीट्स किती सोल्ड झालेले आहेत ते आपल्याला लाईन ग्राफच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, ग्राफ केअरफुली बघायचा आहे आणि विचारलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स करेक्ट लिहायचे आहेत. ओके, पहिला क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी मोर तिकीट्स वेअर सोल्ड इन दी लास्ट 2 days दॅन इन दी फर्स्ट 3 days. ओके, क्वेश्चन सॉल्व करण्याच्या अगोदर आपण ग्राफ पाहून घेऊया. ग्राफमध्ये बघा खाली डेज दिलेले आहेत 1 2 3 4 5. त्यानंतरून वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ तिकीट्स सोल्ड दिलेले आहेत. बघा 0पासून 50पर्यंत या ठिकाणी मार्किंग केलेली आहे आणि यात जी सेंटरला लाईन आहे तर ती किती आहे 25. म्हणजे 0 to मधली लाईन यांच्यामध्ये किती तिकीट्स सोल्ड झालेले आहेत 25 आणि वरती 50. म्हणजेच प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक लाईनमध्ये 25चा डिफरन्स आहे. ओके, या ठिकाणी 50च्या वरती 75 100, त्यानंतर 125 150 175 200 आणि 225 आणि वरती आहे 250. ओके, प्रत्येक आपल्याला जे मेजरमेंट दिले आहे त्याच्यामध्ये 50चा डिफरन्स आहे आणि प्रत्येक लाईन दिली त्याच्यामध्ये 25चा डिफरन्स आहे. ओके, चला तर मग पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, हाऊ मेनी मोर तिकीट्स वेअर सोल्ड इन दी लास्ट 2 days दॅन द फर्स्ट 3 days. ओके, शेवटच्या 2 दिवसांमध्ये किती तिकीट सोल्ड झाले बघा. चौथ्या दिवशी डे 4 चौथ्या दिवशी किती तिकीट सोल्ड झालेले आहेत या ठिकाणी दिलेलं आहे 200. त्यानंतर 5व्या दिवशी किती तिकीट सोल्ड झालेले आहेत बघा या लाईनमध्ये दिले आहे म्हणजे 225. यांची सम करूया. ओके, शेवटच्या 2 दिवसात 425 तिकीट्स सोल्ड झालेले आहेत आणि काय म्हटलेलं आहे फर्स्ट 3 days, पहिल्या 3 daysमध्ये डे 1 2 आणि 3. पहिल्या दिवशी किती तिकीट सोल्ड झालेले आहेत 50, सेकंड डेला 100 आणि थर्ड डेला 75. टोटल जर केली तर काय मिळते आहे 225. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, हाऊ मेनी मोर तिकीट्स वेअर सोल्ड इन दी लास्ट 2 days दॅन इन दी फर्स्ट 3 days. शेवटच्या 2 दिवसामध्ये पहिल्या 3 दिवसापेक्षा कितीने जास्त तिकीट सोल्ड झालेले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 425 मायनस 225. तर कितीने जास्त तिकीट्स सोल्ड झालेले आहेत 200ने. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ द कॉस्ट ऑफ ईच तिकीट इज 175 देन व्हॉट इज द टोटल अमाऊंट अर्न इन दी 5 days. ओके, 5 daysमध्ये सोल्ड झालेले तिकीट्स, किती तिकीट सोल्ड झालेले आहेत सगळ्यात अगोदर त्याची सम करावी लागेल आणि 1 तिकीटची प्राईस दिलेली आहे 175. मग आलेल्या त्या समला आपल्याला 175ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मिळणारं आन्सर काय असणार आहे मग आपलं टोटल अमाऊंट अर्न इन दी 5 days. ओके, बघा या ठिकाणी आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये केलेच आहे. पहिल्या 3
दिवसांमध्ये किती तिकीट्स सोल्ड झाले आहेत 225 आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये 425 यांचीच सम करते मी. 5 + 5 10 कॅरी 1 2 + 2 4 + 1 5 4 + 2 6. तर टोटल किती तिकीट्स सोल्ड झालेले आहेत 5 डेजमध्ये 625. एका तिकीट्सची प्राईस काय दिलेली आहे 175 रुपीज. ओके, तर 650 तिकीट्स सोल्ड केल्यानंतर किती रुपीज लागतील, तर ते काढण्यासाठी काय करावं लागेल 650 मल्टिप्लाय बाय 175. ओके, 0 5 5 जा 25 6 5 जा 30 + 2 32 7 0 जा 0 7 5 जा 35 कॅरी 3 7 6 जा 42 42 + 3 45. ओके, 2 zeros 0 जा 0 5 6 यांची काय करावी लागेल आपल्याला सम. ओके, 5 + 5 10 + 3 13 कॅरी 1 6 + 4 10 + 1 11. तर 650 तिकीट्स सोल्ड केल्यावरती काय अमाऊंट मिळाली मग आपल्याला 1,13,750. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 1,13,750. या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. ऑन विच डे 175 more tickets were sold than on day 1. ऑन विच डे असा कोणता दिवस आहे 175 मोर तिकीट्स वेअर सोल्ड दॅन ऑन 1 डे. पहिल्या दिवशी जेवढे तिकीट्स सोल्ड झालेले आहेत त्याच्यापेक्षा 175ने जास्त सोल्ड झालेला दिवस कोणता विचारलेला आहे. बघा, फर्स्ट डेला किती तिकीट सोल्ड झालेले आहेत 50. ओके, पहिल्या दिवशी 50 तिकीट सोल्ड झालेले आहेत. आणि बघा या ठिकाणी 5व्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले आहे 225 तिकीट सोल्ड झालेले आहेत. तर पहिल्या दिवसापेक्षा 5व्या दिवशी 175ने मोर तिकीट्स सोल्ड झालेले आहेत. हे कसं काढलं मी 225 - 50 केलं. 2मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 12 झाला. 12 - 5 7 1. बघा, 5व्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा 175ने तिकीट्स जास्त सोल्ड झालेले आहेत. तर तो दिवस कोणता डे 5. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 4 to 6. The given pictograph shows the number of families who spend their weekend of different activities. Study it carefully and answer the following question. या ठिकाणी आपल्याला पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि आपल्याला काही फॅमिलीजच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि नंबर ऑफ फॅमिलीज दिलेल्या आहेत. आणि खाली नोट दिलेली आहे ईच होम स्टँड्स फॉर 15 फॅमिलीज. म्हणजे एक जे होम पिक्चर दाखवलेलं आहे ते म्हणजे काय 15 फॅमिलीज आहेत. ओके, तर बघा पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मूवी बघणारे फॅमिलीज किती आहेत. तर 1 हाऊस मीन्स 15 + 15 30 30 + 15 किंवा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत, पिक्चर्स किती आहे या ठिकाणी बघा 5 पिक्चर्स आहेत. 5 मल्टिप्लाय बाय 15 75. तर 75 फॅमिलीज मूवी बघतायत. त्यानंतर
3 मल्टिप्लाय बाय 15 45 फॅमिलीज पिकनिकला गेल्या आहेत. त्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय 15 60. त्यानंतर 7 मल्टिप्लाय बाय 15 15 7 जा 105. ओके, चला तर मग याच्यावर असलेले क्वेश्चन्स पाहूया. हाऊ मेनी टोटल फॅमिलीज वेअर सर्व. या ठिकाणी किती फॅमिलीजचा सर्वे केलेला आहे. तर आपल्याला या सगळ्या फॅमिलीजचे सम करावे लागेल. म्हणजेच 75 45 60 आणि 105 या सगळ्यांची सम करायची आहे. 10 10 + 5 15 कॅरी 1 6 + 4 10 10 + 7 17 + 1 18 1 + 1 2 285. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. हाऊ मेनी मोर फॅमिलीज स्पेंड देअर वीकेंड ॲट होम देन हू वेंट ऑन टू पिकनिक. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. हाऊ मेनी मोर फॅमिलीज स्पेंड देअर वीकेंड्स ॲट होम. घरी वेळ घालवणाऱ्या फॅमिलीज ह्या कितीने जास्त आहे कोणापेक्षा? वेंट ऑन टू पिकनिकला जाणाऱ्या फॅमिलीजपेक्षा. हे काढण्यासाठी काय करावं लागेल? घरी वेळ घालवणाऱ्या फॅमिलीज किती आहेत? 105 आणि पिकनिकला जाणाऱ्या फॅमिलीज किती आहेत? 45. तर घरी राहणाऱ्या फॅमिलीज ह्या पिकनिकला जाणाऱ्या फॅमिलीजपेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? घरी राहणाऱ्या फॅमिलीज 105मधून पिकनिकला जाणाऱ्या फॅमिलीज सबस्ट्रॅक्ट कराव्या लागतील. 5 - 5 0. 0मधून 4 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, कॅरी घेतला. 10 10 - 4 6. तर 60 फॅमिलीज या पिकनिकला जाणाऱ्या फॅमिलीजपेक्षा घरी राहणाऱ्या फॅमिलीजने जास्त आहेत, 60ने जास्त आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी फॅमिलीज वेंट फॉर शॉपिंग. शॉपिंगसाठी किती फॅमिलीज गेल्या आहेत? 60 फॅमिलीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7 to 10. The given bar graph shows the weight of 5 friends in a colony. Study it carefully and answer the following question. या ठिकाणी आपल्याला एक बार ग्राफ दिलेला आहे आणि त्या बार ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसवरती काही चिल्ड्रन्सची नावं दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिस आपल्याला त्या चिल्ड्रन्सचं वेट शो करतो आहे. बघा, पहिला कोण आहे? चंदन. चंदनचं वेट किती आहे? 16. ओके, त्यानंतर अद्वानचं वेट किती आहे? 20. सात्विकचं वेट किती आहे? 12. त्यानंतर अबीरचं वेट काय शो केलेलं आहे? 28. आणि शौर्याचं वेट काय दिलेलं आहे? काय शो करतो आहे? 20. ओके, आता यावर आधारित असलेले क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 7. हू इज दी हेविएस्ट. सगळ्यात जास्त वेट कोणाचं आहे? अबीरचं वेट 28 आहे. सगळ्यात जास्त वेट आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? अबीर. येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. द वेट ऑफ सात्विक इज डॅश डॅश किलोग्रॅम लेस दॅन दॅट ऑफ शौर्या. ओके, सात्विकचं वेट किती आहे? 12 आणि शौर्याचं वेट किती आहे? 20. तर शौर्याच्या वेटपेक्षा सात्विकचं वेट कितीने लेस आहे? शौर्याचं 20 आहे आणि सात्विकचं 12 आहे. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 20 - 12 8. तर कितीने कमी आहे मग सात्विकचं वेट शौर्यापेक्षा? 8 किलोग्रॅमने. ऑप्शनमध्ये आहे का 8 आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. टोटल वेट ऑफ अद्वान, सात्विक अँड चंदन. ओके,
अध्वानचं वेट किती आहे 20, सात्विकचं वेट किती आहे 12 आणि चंदनचं वेट किती दिलेलं आहे 16. यांच्या वेटची सम करायची आहे आपल्याला. 6 + 2 8, 2 + 1 3, 3 + 1 4. तिघांच्या वेटची जर सम केली तर काय येते 48. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 48? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. द वेट ऑफ अध्वान इज मोर दॅन दॅट ऑफ डॅश डॅश बट लेस दॅन दॅट ऑफ. ओके, अध्वानचं वेट हे कोणापेक्षा जास्त आहे? बघा, अध्वानचं वेट 20 आहे. 20 कोणापेक्षा जास्त आहे? तर चंदनपेक्षा अद्विकचं वेट जास्त आहे. 16पेक्षा 20 हा मोठा आहे ना. म्हणजेच काय येईल, चंदनपेक्षा अद्विकचं वेट हे जास्त आहे. बट लेस दॅन दॅट ऑफ, पण कोणापेक्षा कमी आहे? 28पेक्षा 20 हा स्मॉल दिसतो आहे. 28 कोणाचं आहे? अबीरचं. तर अबीरच्या वेटपेक्षा कमी आहे. ओके, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? चंदन अँड अबीर. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, चंदन अँड अबीर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11 to 13. The given bar graph shows the favorite cartoon character of the students of class 5. Study the bar graph carefully and answer the following question. ओके, या ठिकाणी आपल्याला बार ग्राफ दिलेला आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ते काही कार्टून कॅरेक्टर्स पाहतात, तर त्या संदर्भात आपल्याला ग्राफ दिलेला आहे. बघा, एक्स ॲक्सिसवरती आपल्याला कार्टून्सचे नावं दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवरती ते कार्टून्स बघणारे स्टुडंट्सच्या नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. ओके, डोरेमॉन बघा 0 पासून 5 पर्यंत, म्हणजे या एवढं डिस्टन्स किती आहे 5. 5 to 10 म्हणजे प्रत्येक नंबरमध्ये कितीचा डिफरन्स आहे 5चा. ओके, तर डोरेमॉन पाहणारे नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 20. त्यानंतर स्पेस घोस्ट पाहणारे स्टुडंट्स किती आहेत 10. त्यानंतर डाफी डक पाहणारे किती स्टुडंट्स आहेत 25. पोपे पाहणारे किती आहेत 15. आणि विनी द पू पाहणारे किती आहेत 20. ओके, चला तर मग क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच 2 कार्टून कॅरेक्टर्स आर इक्वली लाईक बाय द स्टुडंट्स? ओके, या ठिकाणी बारग्राफमध्ये डोरेमॉन आणि विनी द पू हे दोघं कार्टून्स पाहणारे नंबर ऑफ स्टुडंट्स सेम आहेत. 20 स्टुडंट्स आहेत की जे डोरेमॉन आणि विनी दी फो हे कार्टून बघतात. तर करेक्ट ऑप्शन काय येईल मग? डोरेमॉन अँड विनी द पूहू. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक डोरेमॉन, स्पेस घोस्ट अँड पोपे टुगेदर? ओके, डोरेमॉन पाहणारे स्टुडंट्स किती आहेत 20. त्यानंतर स्पेस घोस्ट पाहणारे स्टुडंट्स आहेत 10 आणि पोपे बघणारे स्टुडंट्स आहेत 15. या सगळ्यांची आपल्याला सम करायची आहे. काय येईल सम? 45. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 45? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी मोर स्टुडंट्स लाईक विनी द पू दॅन स्पेस घोस्ट? ओके, विनी द पू हे कार्टून बघणारे किती स्टुडंट्स आहेत 20 आणि स्पेस घोस्ट पाहणारे स्टुडंट्स किती आहेत 10. तर विनी द पू हे कार्टून स्पेस घोस्टपेक्षा पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे ते काढण्यासाठी 20 - 10 करावं लागेल. आन्सर येईल 10. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 10? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 14 to 16. Ravi spent his pocket money on different item as shown in the line graph. Study the given graph carefully and answer the following questions. ओके, या ठिकाणी आपल्याला लाईन ग्राफ दिलेला आहे. रवी काही आयटम्सवरती त्याच्याकडे असलेल्या पॉकेट मनीमध्ये असलेले पैसे खर्च करतो आहे. ओके, एक्स ॲक्सिस आपल्याला नंबर ऑफ आयटम्स शो करतो आहे आणि वाय ॲक्सिस हा आपल्याला मनी स्पेंड शो करतो आहे. ओके, बघा या ठिकाणी स्केल दिलेला आहे 0 to 50 आणि मधली जी स्मॉल लाईन आहे ती कितीची आहे 25ची. ओके, म्हणजे 0पासून स्मॉल लाईनपर्यंतचं हे रुपीज किती आहे 25 आणि 0 to मोठ्या लाईनपर्यंतचं डिफरन्स कितीचा आहे 50 रुपीजचा. बघा प्रत्येक याच्यामध्ये 50 रुपीजचा डिफरन्स दिलेला आहे. ओके, चला तर मग क्वेश्चन पाहूया. हाऊ मच लेस अमाऊंट वेअर स्पेंड ऑन ट्रान्सपोर्ट दॅन ऑन स्नॅक्स. ओके, ट्रान्सपोर्टसाठी किती रुपीज स्पेंड करतो आहे रवी 150 रुपीज आणि स्नॅक्ससाठी किती रुपीज स्पेंड करतो आहे 250 रुपीज. तर ट्रान्सपोर्टपेक्षा स्नॅक्सवर कितीने कमी मनी स्पेंड करतो आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल 250 मायनस 150 काय आलं सबस्ट्रॅक्शन 100. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100 रुपीज. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. मॅक्झिमम अमाऊंट वॉज स्पेंड ऑन. सगळ्यात जास्त खर्च कोणत्या गोष्टीवरती करतो आहे रवी. तर बघा या ठिकाणी बुक्सवरती तो किती रुपीज स्पेंड करतो आहे 255 रुपीज 275 रुपीज स्पेंड करतो आहे. ओके, तर ऑप्शन काय येईल बुक्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मच टोटल अमाऊंट रवी स्पेंड. रवी टोटल अमाऊंट किती स्पेंड करतो आहे. बघा या काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला स्नॅक्सवरती किती रुपीज पे करतो आहे 250 रुपीज. त्यानंतर बेवर्क्सवरती किती रुपीज खर्च करतो आहे 200. स्टेशनरी 100 रुपीजची. ट्रान्सपोर्टिंगवरती किती खर्च करतो आहे 150 रुपीज आणि बुक्सवरती किती खर्च करतो आहे 275 रुपीज. ह्या सगळ्यांची आपल्याला सम करावी लागेल. ओके, 5 + 0 5, 5 + 5 10, 10 + 7 17, कॅरी 1, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 1 6, 6 + 1 7, 7 + 2 9. तर तो सगळ्या आयटम्सवरती टोटल किती रुपीज स्पेंड करतो आहे 975 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 975 रुपीज. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.